मन मंदिरा गजर भक्तीचा. की बाबा महाराज, मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो. रामाच्या हातात धनुष्य आहे, कृष्णाच्या हातात चक्र आहे, पांडुरंगाच्या हातात काहीच नाही. तेव्हा तुम्ही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनात परंपरा मोठी आहे. भक्त जर रामाचा असेल तर तो धनुष्यबाणाने संरक्षण करील, कृष्णाचा असेल तर चक्र करील. पांडुरंगाच्या हातात जर काहीच नाही तर तो भक्ताचा संरक्षण कसा करील? अर्थात विद्वत्तापूर्ण प्रश्न आहे हा. तेव्हा आमची एक विनंती आहे तुम्हाला की पांडुरंगाच्या हातात काहीतरी तुम्ही द्या. असले प्रश्न सुपीक डोक्यातूनच निघत असतात. नाही का? नाही, त्याच्या हातात द्यायची काही गरज काय आहे? ज्याच्या हातात सर्व आहे त्याला हातात देण्याची काही गरज आहे का? नाही, एवढं तरी मराठी कळलं का? ज्याच्या हातात सर्व आहे त्याला हातात निराळं काही द्यायची गरज आहे का? मग मी विनोदानी सांगितलं, आमचा पांडुरंग म्हणजे ब्लॅक बेल्टवाला आहे. म्हणजे ब्रुसली अलीकडे आला, हा पूर्वीपासून उभा आहे, आमचा ब्रुसली आहे. मी म्हटलं हातात तलवार कोणी घ्यावी ज्याच्या मनगटात ताकद नाही ती. आमच्या पांडुरंगाच्या मनगटात एवढी ताकद आहे की नुसतं असं केलं तर तुझ्या तलवारीचे तुकडे होत आहेत. त्याला हे गदान बिदान घेण्याची काय कारण आहे का काही? माझं म्हणणं बघितलं का? माणसं किती मूर्खपणाचे प्रश्न विचारतात. ते म्हणे आमची इच्छा आहे की तुम्ही पांडुरंगाच्या हातात काय द्यावं, म्हणजे पुढे पाठीमागे जर कोण त्याच्याकडे गेलं तर संरक्षण करण्याकरता. म्हटलं गदा देतून पहिला तूच जा. म्हणजे तू मरशील हे सत्य आहे, पण उद्धार होईल हेही काही वाईट नाही. माझं बोलणं कळलं का? आता काय लक्षात येत नाही, अरे विठ्ठला मुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल हा देवाचा देव आहे. अरे त्याच्या हातात काही सर्व ज्याच्या हातात आहे त्याच्या हातात काही द्यायचं असतं का? हिंदुस्थानचा प्रेसिडेंट काय पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन लढाई करतो का? काय हिंदुस्थानचा प्रेसिडेंट काही बॉर्डर जाऊन असं करणार आहे का? नाही का? पण त्याच्या ऑर्डरनी लढतात. माझं बोलणं कळलं? लढाई होती ती कोणाच्या ऑर्डरनी? शेवटी कॅबिनेटनी जरी कोणाची लागते? हा, त्याला काही करावं लागत नाही, पण त्याच्या आज्ञेशिवाय काही होत नाही. बरं का? ही डज नथिंग बट ही ओनली बीइंग देअर डज एव्हरीथिंग. माझं बोलणं कळलं का? दॅट इज अ कॅटलिस्टिक एजंट. ही डज नथिंग बट ही इज बीइंग देअर ओनली डज एव्हरीथिंग. त्याला काहीही करावं लागत नाही, पण त्याच्या असण्याने सगळं होत असतं. काही करावं लागत नाही, नुसतं असणं. तसं ज्याच्या असण्याने सर्व जगत चालतं त्याला मारण्याकरता काही तलवार घ्यायला पाहिजे. माझं बोलणं कळलं का? हेच तर माणसांच्या लक्षात येत नाही. कुणाची बरोबरी कुणाबरोबर करावी. कॅटलिस्टिक एजंटचा अर्थ असा आहे की तो काही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वाने सगळं घडत असतं. माझं बोलणं कळलं का? नुसतं असणं. काय अगदी जुन्या काळातला दृष्टांत देऊ का? एखादा म्हातारा घरातला आजोबा, बरं का, तो काही करत नसतो लग्न कार्यामध्ये, पण तो येऊन नुसता तिथे बसतो. बरं का, तो 70-80तला असतो, मग त्याचा मुलगा सुद्धा 50-60तला असतो, पण नुसता बघत असतो. त्याच्या बसण्यानेच दरार असतो सगळ्याला. काय तो करत तर काही, त्याला उठायची सुद्धा ताकद नसते, बसायची सुद्धा ताकद नसते, बट ही इज बीइंग देअर डज एव्हरीथिंग.
तसं परमात्मा म्हणतात साक्षी आहे, मलाही मान्य आहे, काही करत नाही मलाही मान्य आहे, त्याला काही करायचीच गरज नाही, पण त्याच्या आशण्याने सगळं चालू आहे, त्याचं आशणच. इथे आत्मा तुम्हाला दिसत नाही, पण नाही का, तो काही करत नाही, पण त्याच्या आशण्याशिवाय घडतंय का, नाही का. जे घडतंय ते कुणामुळे घडतंय, त्याच्या आशण्याने घडतंय, निराळं काही करण्याची गरज नाही. काय मग आपण म्हणतो ना, बाबा तुम्ही आला बरं झालं, अगदी कसं आता भरल्यासारखं वाटतंय. पूर्वी म्हातारी माणसं घरात असल्यानंतर घर भरल्यासारखं वाटत होतं, आता अडचण वाटते. काय दृष्टिकोन पालटला, दृष्टिकोन पालटला असं झालं सगळं. तो पालटावा लवकर आणि पूर्ववत व्हावा हीच सदिच्छा आहे, नाही का. घर भरलेलं दिसावं, अडचण वाटावी, नाही का. हे दोन दृष्टिकोन आहेत. काय तुम्हाला योग्य वाटेल ते घेऊन जा, पण घर भरलेलं दिसलं तर बरं वाटेल, गर्दी वाटलं तर त्रास वाटेल, नाही का. पूर्वी आपण म्हणत होतो कसं घर भरलेलं दिसतंय, घरातच कोण नाही, रिकामं दिसतंय. नवीन मुलगी आली, मोठ्या ह्याच्यात राहत होती, मला नाही हे असलं आवडत सगळी घरातली गर्दी. माझ्या टॉवेलला कोणी हात लावला, माझ्या पावडरला कोणी हात लावला, आता काय करावं. नवरा म्हणला, हे बघ तू बापाची एकटी पोरगी होतीस म्हणून ते तुझ्या कोणी हात लावत नव्हतं, इथे माझ्या 2 बहिणी होत्या लहानपणापासून, भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, इथे हात लावणारच, तेव्हा यू बी रेडी फॉर इट. काय इथे टावेल आहे, अडकून ठेवलेला आहेस, 4 माणसं हात पुसणारच. तुला नको आहे ना, तुझं कमरेला खाऊन ठेव. काय तू म्हणशील तुला घाण वाटते, आम्हाला घाण वाटत नाही, आम्ही लहानपणापासून बरोबर वाढलेलो आहोत, तेव्हा घाण वाटायचं काही कारण नाही आहे. एक सांगू का, आपल्या घरात 10 माणसं असते तरी अडचण वाटत नाही, पण परका एक आलं तर अडचण वाटते. लक्षात आलं का, अडचण केव्हा वाटते. काय बायका रोज घरच्या 4 माणसाच्या पोळ्या करतील, पण एक जर माणूस आला आणि 2 जर पोळ्या जास्ती लाग, दमले बाई. आता काय झालं तुला एवढं दमायला, का तर 2 पोळ्या जास्ती लाटल्या, कोशिंबीर एवढी वाढवली, एरवी टाकून देईल. नाही काय म्हटलं मी, आपलं असेल तर त्रास नाही, आपलं नसेल तर त्रासच. काय तसं लक्षात घ्या. पांडुरंगाचा अवतार बरं का, संतांचे अवतार हे जीवाचा कापून उद्धार करत नाहीत, तर प्रेमाने उद्धार करतात, त्याची मानसिकता पालटून टाकतात. हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पालटतो, वृत्ती पालटते, नाही का. हेच काम आहे इथे. जयाच्या मन ओलावा विवेकासी. पुढे महाराज म्हणतात, जे ज्ञान गंगे नहाले. पुष्कळ एकावारी बोलता येतं, पण जरा थोडंसं काहीतरी 15 दिवसात काहीतरी 2-4 वेळा सांगितलं असं तरी व्हावं ना. नाही काय त्याच्यात, नाही तर माणसं म्हणतील महाराज पहिल्याच ओळीवर थांबले का. बरं पहिलं थांबले काय आणि कुठेतरी काय थांबलो ना. शेवटी आयुष्याची धावपळ कुठेतरी थांबण्याकरताच आहे ना. काय शेवटी आहे, आणि त्याच्यातही काही विशेष नाही, आयुष्यच गेले त्याच्यात माझं. एका महावैष्णवाच्या संताच्या घरात जन्म झाला. सद्गुरू दादा महाराज, केवढी मोठी परंपरा. मारुत्याचं दर्शन झालं त्यांना, साक्षात्कार झाला. अशी काही 135-140 वर्ष जेव्हा घरात परंपरा चालू राहते, तेव्हा त्यामागे आशीर्वाद सुद्धा तेवढाच असतो, कृपा असते. दादा महाराजांना माऊलीने दर्शन दिलं, मारुतीरायांनी दर्शन दिलं, म्हणून ही परंपरा चालू आहे. म्हणून त्याच्यात मी काही एका ओळीवर किती दिवस बोललो आणि काय बोललो, आश्चर्य काही करण्याचं काही कारण नाही आहे. जन्मच त्याच्यात गेला. शिक्षण जरी झालं तरी हेच चालू होतं.
बरं का. गाण्याचं शिक्षण घेतलं ते तरी कीर्तनात गाण्याकरताच, गाण्याची मैफिली करण्याकरता नाही. मग असेच सांगितलं तुम्हाला मी. अगदी उत्कृष्ट नंबरमध्ये गायक झालो असतो, काय त्याच्याबद्दल वादच नाही. मोठे मोठे गायक माझ्या कीर्तनाला येतात. जेव्हा ते दगडूशेठत तुम्हाला माहिती नाही, 40-40, 50-50 गायक येतात कीर्तनातलं गाणं ऐकण्याकरता. तो काही प्रश्न नाही आहे. तेव्हा तिथे गेलो असतो तर तिकडे झालो असतो, पण काही गरज नाही आहे त्याची. आज इथे आलो, देवाने उत्तम आवाज दिला, गाण्याचं ज्ञान दिलं, सांगण्याचं ज्ञान दिलं, पण त्याचा कचरा झाला नाही तर जीवनातला प्रत्येक क्षण हे निर्माल्य होतंय. बोलणं समजलं असेल आपल्याला. एखादी वस्तू देवाच्या अंगावर चढते तेव्हा त्याचं निर्माल्य होतं. माणसाच्या अंगावर गेलं तर त्याचा कचरा होतो. बाईच्या डोक्यातला गजरा हा कचरा असतो. एखाद्या रसिकाच्या हातातला मनगटातला गजरा हा सकाळी कचरा होतो. पण देवाच्या अंगावर चढलेलं फूल ते कचरा होत नाही, तर ते निर्माल्य होतं. ते निर्माल्य माणसं जमा करतात, एका पिशवीत साठवून ठेवतात आणि नदीमध्ये टाकून देतात, कुणाचं पाय लागू नये म्हणून. तेव्हा एवढंच मला वाटतं, आपल्या आयुष्याचा कचरा होऊ नये एवढीच खटपट व्हावी. कसं का होईना निर्माल्य व्हावं. अवघड नाही काही. अवघड काय त्याच्यात. आणि सांगू का पुढचं, तुम्ही कचरा करूच नका, कचरा झालेलाच आहे. कचरा करू नका कशाला सांगू मी, कचरा झालेलाच आहे. फक्त उर्वरित आयुष्यामध्ये त्याचं निर्माल्य कसं होईल एवढाच प्रयत्न करायचा आहे. आणि ते प्रयत्न करणं एवढीच माझ्या प्रवचनाचा हेतू आहे. म्हणून पुढची ओवी सुरू होते, जे ज्ञान गंगे नहाले. साध्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर असं म्हणतात पाप धुतलं जातं. जात असेल. म्हणून आपल्याकडे एक परंपरा आहे पूर्वीपासून की वय झाल्यानंतर तीर्थयात्रा करावी. म्हणजे काय, म्हणजे वय झाल्यानंतर तीर्थयात्रा करावी म्हणजे काय. आज ह्या टुरिस्ट संस्था निघाल्या मोठ्या मोठ्या मोठ्या, सगळे आज टुरिझमला फार गती आहे. माणसं कोणी आता जातो, फिरून येतो. पूर्वीच्या काळी काशी यात्रेला केव्हा जायचं म्हणजे सगळं संपल्यानंतर. काही काही माणसं जातानाच आपलं दिवस घालून जायचे, पुन्हा काही परत आलो तर तुमची आमची भेट, नाही तर आता संपलं. म्हणजे काशीला केव्हा जायचं, पाप करण्याकरता इंद्रिय शिल्लक राहिली नाही तेव्हा. मला म्हणण्याचं मला मान्य करावं लागेल. तरुणपणामध्ये गेलात, अरे हे काय तुझं वय का काशीला जायचं, हे वय काय करायचंय, नको त्या वयात कशाला जातोस. जेव्हा खाण्यापिण्याची वाईट वागण्याची इंद्रिय साथ देत नाहीत तेव्हा मग जावं. आणि एकदा धुतलं की मग वर जाता येतं पवित्र होऊन. काय गंमत आहे. म्हणजे पाप धुणं हेच त्या काशी यात्रेची फलश्रुती का. काय अडचण आहे वही सगळी. मी 2-3 वेळा काशीला गेलो. मागच्या वेळेला मोठं पारायण केलं. माझ्याबरोबर 5,000 माणूस होतो. एक ट्रेन नेली होती. सगळ्या आयुष्यामध्ये गमती आनंद खूप भोगले. अख्खी ट्रेन गेली होती. आणि दुसरी बाकीची ट्रेन सोडून आलेली माणसंही खूप होती. मोठं पारायण केलं काशीला. आणि हे सगळेच म्हणले अजून काही आपण आंघोळ केली नाही काशीच्या पाण्याची. मी म्हटलं नळाचं पाणी येतं ते काशीचंच आहे ते ठीक आहे. तरी पण आमच्या घरातल्या मंडळींना फार हौस होती की सगळ्यांनी जावं, आंघोळ करावी. मग ते मनकरणी केलं, आंघोळ करा म्हणाले. आम्ही बोटीत गेलो कपडे बिपडे घेऊन. काय तुम्हाला सांगू अवस्था. पहिला एका रेड्याचा मुडदा वाहत आला. चांगला होता, मुक्ती पावलेली होती त्याला. त्याच्यानंतर एक प्रेत आलं. मी म्हटलं आता इथे आंघोळ करायची का. मला नाही वाटलं. मी नाही केली, खरं सांगतो तुम्हाला, बिलकुल केली नाही. घरी आलो आणि जिथे उतरलो होतो तिथे येऊन आंघोळ केली. मला नाही वाटलं आंघोळ करावं असं.
आणि दुसरंही वाटलं आपल्याला कुठे पाप धुवायचं आहे. हो, माझी मतं स्पष्ट आहेत. पाप धुवायचं असेल तर धुवू ना, मला धुवायचं नाही आहे पाप, केलेलंच नाही काही. ते म्हणाल किती रोकठोक बोलताय. हो, बोलतोच आहे. आणि दुसरंही सांगतो, चुकून काही घडलं असेल, तसंही म्हणत नाही नाही घडलं म्हणून. घडलं असेल तो रोज इतकं नामस्मरण घडतं की त्या नामस्मरणाने जर ते किरकोळ पाप धुवून जात नसेल तर इथून पुढे परमार्थ न केलेला बरा. ही माझी स्पष्ट मत आहे बरं का. मी काही असं काही अगदी टाळायला जी किंवा पाप घडलं नाही, चुकून घडलं असेल, शक्यता आहे ना. काय हो, रस्त्याने चालताना सुद्धा 4 मुंग्या पायाखाली मिळ्या असतील. काय एखादा डास चावला तर मांडीत त्याला फटका बसून अशी कितीतरी मेली असतील. म्हणजे कोणाला मारणं हे पाप असेल तर तेही घडलेलं आहे नाही का. हो, कोणाचं काही बाकीची काही भानगड काही नाही आहे ते जीवन सरळ आहे, समाधानात आहे. मी काय म्हटलं, चुकून काय घडलं असेल तर रोज नाम घेतोय, रोज कीर्तन आहे, रोज नामस्मरण आहे, रोज ज्ञानेश्वरीचं वाचन आहे, तुमच्यासारख्या सज्जनांचं रोज दर्शन आहे. हां, कसलं पाप, कसलं पाप. पापाच्या कल्पनाच चुकीच्या आहेत. आलं का लक्षात. हो, माणसं इतकं काही करतायत, आपण तर काहीच करत नाही आहे. आणि थोडं घडलं असेल तर भगवंतानी भागवतात सांगितलं, जेवढी माझ्या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. जेवढी माझ्या नामाची शक्ती आहे तेवढं पाप त्रिजगतात नाही. मग आपण जर नामस्मरण करत असलो, कुठलं काय काही धुवून जाण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, विषय काय सांगितला आहे, ज्ञानगंगे. शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप तापही जाय, परी तेत आहे बुडणेक. याला जोडून दुसरी ज्ञानेश्वरीची ओवी. गंगा शुद्ध आहे, गंगा पवित्र आहे, पण तिथे मेल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. काय विषय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज. शुचित्वे शुची गंगा होय. होय, बरोबर आहे. पाप तापही जाय, बरोबर आहे. पण तेत आहे बुडणेक. काशीला जाऊन गंगेमध्ये बुडल्याशिवाय पाप धुतलं जात नाही. पुढची ओवी आहे का. खोलिये पारू नेणीजे, परी भक्ती न बुडीजे, न मरताचे लाहीजे, रोकडा मोक्ष. मेल्यानंतर मोक्ष कुणाला माहिती आहे. मेल्यानंतर तुमच्या पोराने तुमच्या नावाने 5,000 माणसं जेवू घातली असताना तुकडा भाजीचा आणि भाकरीचा दिला नाही. आता कोण तिथून वर हे येणार आहे का, स्पीड पोस्ट. तुम्ही वर गेला पण मुलांनी 5,000 माणसं जीव घातले. ते म्हणले मरताना कार्ट पाणी पाजायला सुद्धा नव्हतं ना, आता कशाला जेवायला घालते. लक्षात ठेवा, मेल्यानंतर किती माणसं जीव घातली त्यापेक्षा जिवंतपणी आई बापाला 2 घास चांगले द्या, पुष्कळ झालं, सार्थक होईल जन्माचं. कशाचं पुण्य आणि कशाचं पाप करत बसले. अरे काशीला गेल्यानंतर पुण्य पदरात पडतं, पण मेल्यानंतर ते म्हणाले भक्ती तर तसं नाही आहे. साधू संताची संगत तशी नाही. संताचे नि अंग लगे पापाते जिरणे गंगे. अरे साधूच्या संगतीत गेल्यानंतर मरावं लागत नाही, जिवंतपणी तुझं पाप धुतलं जाईल. मेल्यानंतर कोणाला काय माहितीये काय होतंय आणि काय नाही. मेल्यानंतर आपलं पोरगं चांगलं वागू लागलं. आता मेल्यानंतर चांगलं वागण्यापेक्षा जिवंतपणी 1 दिवस तरी नीट वाग की. मेल्यानंतर त्या फोटोला हार घालायचा. मला तर राग येतो या गोष्टीचा. बघा हे बघा, खरं जर आई वडिलावर तुमचं प्रेम असेल ना, जिवंतपणी एकदा बसवा त्यांना नीट, हार तुरे घाला, एकदा पायावर डोकं ठेवा, पुष्कळ झाला. पुन्हा मेल्यावर घालूच नका. मेल्यावर जे हार घातले जातात ना, ते लोकांना दाखवण्याकरता. काय जाळी आणली होती कुणाला,
मुडद्याला जिवंतपणी जाळत होता ना, आता काय जाळी आणली? मराठी जिवंतपणी जाळत होता आणि आता जाळी फुलाची. अरे कशाची जाळी घालतो? जिवंतपणी कौतुक करावं, बापाला आईला बसवावं, हार घालावा, पूजा केली तर काही बिघडत नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडील आपले आहेत, जरूर करा, आनंद वाटेल. हीच ज्ञानगंगा आहे, हीच खरी मन मंदिरा गजर भक्तीचा.